मांगवाडा. अरे मांगवाडा नाही, तो एक दिवस राजवाडा झाल्याशिवाय राहणार नाही. मांगवाडा नाही, तो एक दिवस राजवाडा होणार आहे. आणि लिहून घ्या पाना पानावर, ह्या महाराष्ट्राची सत्ता फक्त शेड्यूल कास्ट पैकी मांगच घेणार. ह्याच्यामध्ये माझ्या मनामध्ये दुमत नाही. काय लोक म्हणतात उपवर्गीकरण झालं तर घटनेची मोडतोड होणार. कुठला अभ्यास आहे तुमचा हा? कुणी शिकवलंय तुम्हाला हे? घटनेत बदल करायचा नाही, दुरुस्ती करता येते. घटनेत बदल करता येत नाही, दुरुस्ती करता येते. घटना बदलणं कधी म्हणतात? एससी मध्ये बाहेरच्या काय जाती आणल्या आतल्या बाहेर काढल्या त्याला बदल म्हणतात. उपवर्गीकरण हा बदल नाही, ती दुरुस्ती आहे. 7 न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेला निर्णय सुद्धा मान्य करायला तुम्ही नाही. याचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुमचा विरोध आहे. आणि बाबासाहेबांची बाजू घेणारा मातंग समाज महाराष्ट्रात उभा आहे. मित्र एकच आहे बाबासाहेब, बोलणं द्या. एकच आहे, एकच आहे, एकच आहे. अण्णाभाऊ साठे टीका. अण्णाभाऊ साठे काय म्हटले? संघाच्या त्या बाशिंगाचे गोंडे तोडाया, कामगारांनो शेतकऱ्यांनो कष्टकऱ्यांनो उठा, संघाचे भूत गाडाया. म्हणून अण्णाभाऊ साठे परिवर्तन चळवळीचे नायक आहेत. तुम्हाला फोटो लावावं लागेल. त्या महात्मा फुलेंना आधार देणारे आमचे लहुजी साळवे, ह्या दोघांच्या केसाला धक्का लागला तर शनिवार वाड्यात घालून पिटवून देईल अशी बांधणारा धमकी देणार. लहुजी साळवे सुद्धा तुम्ही टीकाच्या भूमिकेमध्ये घ्यालाय. अरे ती आमची अस्मिता आहे. लहुजी साळवे अण्णाभाऊ साठे आमची अस्मिता आहे. त्याचं तर जतन करा की म्हणा. तर जर आमच्या अस्मितेला धक्का देत असाल तर मग ही लढाई आरपारची आहे. मित्र अण्णाभाऊ साठे एका भाषणात म्हटले, दलितांना मरणाची भीती घालू नका. दलितांना मरणाची भीती घालू नका. मरण मला क्षणाला झुकान देत. दलितांना मरणाची भीती घालू नका, आम्हाला मरण क्षणाला झुकान देत. विजेच्या तारा तोडणारा अंबुजच आहे. विजेच्या तारा तोडणारा दलिताचं त्याला माहित असते दिवशी शाख बसून माझा मृत्यू होणार आहे, तरी सुद्धा विजेच्या तारा तोडणारा दलितच आहे. दलितांना मरणाची भीती घालू नका, मरण मला क्षणाला झोकान देत. कोळशाच्या खाणीत काम करणारा अंबुजच आहे. कोळशाच्या खाणीत काम करणारा दलिताचं त्याला माहित असते दिवशी दरड कोसळून माझा मृत्यू होणार आहे, तरी सुद्धा कोळशाच्या खाणीत काम करणारा दलितच आहे. दलितांना मरणाची भीती घालू नका, मरण मला क्षणाला झुकान देत असत. शेवट काय म्हणतात अण्णाभाऊ? दलितांचा आळस म्हणजे तलवारीवरी धूळ आहे. दलितांचा आळस म्हणजे तलवारीवरी धूळ आहे. एकदा ती झटकली की तलवारच आहे. अजिंक्य भाई मला कमेंट आल्या, सुकुमार कांबळेला दिसत तिथं हातपाय काढतो. आता हातपाय काढायचा धंदा आमचा आहे. हातपाय काढायचा धंदा आमचा आहे. ना आम्हाला धमक्या. आम्ही बाबासाहेबांच्या अनुयायी, बाबासाहेबांच्या घटनेचा आदर करणारे मी माणसं आहे. हे नकोच असेल. मी मुख्यमंत्र्यांना इशारा देतो, त्यांच्या मोर्चाकडे बघून जर ते दाबलं तर गाठ मागायची आहे. त्यांच्या मोर्चाकडे बघून घाबरून जर थांबवलं तर गाठ मागायची आहे. कारण का आमची मत आहेत. एक जाताचा सांगतो, खूप लोक बोलणार माझ्या मित्र, मत तुमचं महत्वाचं आहे. एक 5 मिनिटं साहेब मी म्हणतो. आता एक आपला पक्ष नसल्यामुळे ते चिवचिव करायल्यात. सगळे एकत्र आलोय आम्ही. आता एक पक्ष डिक्लेअर करू, एक शिवाजी डिक्लेअर करू.
आणि सगळ्या ज्या संघटना अंबुजाच्या आहेत त्या सगळ्या नॉन पॉलिटिकल रूट्स म्हणून त्या पक्षाला मदत करू. आणि आम्ही राजकारणात उतरल्यावर होलार कुठे जाणार आहे, पारधी कुठे जाणार आहे, मुंडकेला धरून आणू की आम्ही. आजपर्यंत राजकारणामध्ये काँग्रेसला मांगांनी मतदान केलंय. कुणाला उचलायचं, कुणाला न्यायचं, कुठं काय हे मांग करत होती. फक्त आमचा पक्ष नसल्यामुळे आमचं मत ग्राह्य धरलं जात नाही. आणि मग मांगामुळे कोण पडलो पण म्हणत नाही, निवडून पण आलो म्हणत नाही. तिकडं मात्र नाही दिलं तर आम्ही आडवं येतो म्हणतात. आम्ही सुद्धा फडणवीस साहेब तयारी केली आडवं यायची. आणि म्हणून अजिंक्य म्हटलं ते खरा, 1 तारखेला डिक्लेअर करा, नाहीतर मुंबई अशी कधीच बंद झाली नाही, अशी अंबुज बंद करते. आणि माझ्या बहिणीला सांगतो, काय चुकीचे संदेश येतात, टिप्पणी त्याच्यात टिप्पणी करू नका. हत्ती सारखं वागा, हत्ती सारखं. किती भुकली तर हत्ती आपल्या तालात चालतोय, है का नाही. आणि अंबुज हत्ती आहे, ताकदीचा गडी आहे. काय म्हणतात, मांग कुठं होती, मांग सगळीकडेच होती. बुद्धाच्या काळात मांग आघाडीवर होता का नाही. फुल्यांच्या काळात मांग आघाडीवर होता का नाही. शिवाजी महाराजांच्या काळात मांग आघाडीवर होता. बाबासाहेबांच्या सोबत मांग होता का नाही, होता का नाही. अरे निपाणीला दगडफेक झाली, एका मातंगाच्या बाईनं पदर फेला, बाबासाहेबांच्यावर दगड झिल्ली. असं आम्ही अंबुज असताना त्याला तुम्ही हिनवायलाय. 40 वर्ष सुकुमार कांबळे आंबेडकर सांगतो का नाही. 40 वर्ष मलाच चड्डी घालून डिक्लेअर केले. अरे ही जी मानसिकता त्यांची, अरे काय ठरवेल कोण RSS आहे, काय ठरवेल कोण RSS आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने व्यवस्थेनं एवढा त्रास दिला का नाही. सूड नाही घेतला बाबासाहेबांनी, कुणावर घेतला का, कुणावर सूड घेतला नाही. SC ला दिलं, आदिवासीला दिलं, OBC ला दिलं, महिलांना दिलं, कामगारांना दिलं. आम्ही शेजारचं तुझ्या मागतोय, दे म्हण की. शेजारीच मधीच रस्ता आहे तरी आम्हाला विरोध. हनुमान बाजा बांधव आमचेच बांधव आहेत, काय अडाणी आहेत ते बोलत असतील, पण घटनेचा आदर करून कारण न्यायालय हा लोकशाहीचा एक खांब आहे. न्यायालय न्यायपालिका लोकशाहीचा खांब आहे. जर तुम्हाला मान्यच नसेल तर राष्ट्रपतीकडे जावा, तो बदलेल. न्यायालयाचा निकाल मोर्चानं बदलत नसतो, न्यायालय मोर्चानं बदलत नाही, एवढं सुद्धा भान त्यांना नाही. आणि म्हणून माझ्या बांधवांनो, ही घटनेची मोडतोड नाही, घटना बदल नाही, ती दुरुस्ती आहे. दुरुस्ती करून न्यायालयाने सांगितलं जे अति मागास आहे त्यांना पुढे घ्या, असा निकाल आहे. त्या अति मागासामध्ये आम्ही अंबुज बसतोय. म्हणून आमची मागणी आहे, त्या जातीचं उपवर्गीकरण झालंच पाहिजे. आणि या महाराष्ट्राची सत्ता मी घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि फडणवीस साहेब, शेवटचे एक मी सांगतो, आव्हान करतो, 1 तारखेला तुम्ही वाटेगावला आदेशच घेऊन या. नसेल तर मुंबईमध्ये आम्ही घुसणार, मग आम्हाला कोण अडवू शकणार नाही. हा इशारा फडणवीस साहेबांना देतो आणि माझे 2 शब्द पुरे करतो. जय भीम, जय